नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. तुम्ही थंबनेलवर वाचलं का? नवीन ई-के-वाय-सी अपडेट. नवीन ई-के-वाय-सी वेबसाईटमध्ये सर्वांनाच ई-के-वाय-सी करावी लागणार आहे. आत्ताच नवीन अपडेट आलेले आहे. सर्वांनाच म्हणजे आता तुम्ही म्हणाल की आम्ही तर याआधी ई-के-वाय-सी केलेली आहे आणि आमची ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे, तर आम्ही पुन्हा ई-के-वाय-सी करायची का? हेच उत्तर आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये. आणि ज्यांची ई-के-वाय-सी राहिलेली आहे त्यांना पण करावी लागणार का? आणि ज्यांची ई-के-वाय-सी चुकली आहे त्यांनाही करावी लागणार का? आणि ज्यांनी हाफ के-वाय-सी केली आहे त्यांनाही करावी लागणार का? आणि ज्यांनी अजूनपर्यंत ई-के-वाय-सी केलीच नाही त्यांनाही करावी लागणार का? आणि ई-के-वाय-सीमध्ये आता जी नवीन वेबसाईट आलेली आहे, या नवीन वेबसाईटमध्ये ज्यांनी चूक केलेली आहे तर आता त्यांचं पुढे काय होणार? असे सर्व महत्त्वाचे अपडेट. आणि आता नवीन वेबसाईटमध्ये सर्वांनीच म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीने ई-के-वाय-सी करणे गरजेचे आहे का? असे सर्व महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर अत्यंत महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्ही एक वेळेला आधी हा व्हिडिओ बघा आणि मग नंतर तुम्ही ई-के-वाय-सी करा. इतका हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे प्रत्येक लाडक्या बहिणीसाठी. त्यामुळे जी लाडकी बहीण हा व्हिडिओ नाही बघणार ती लाडकी बहीण म्हणजे तिला काहीच कळणार नाही. कारण की जर हा व्हिडिओ ज्यांच्यापर्यंत नाही पोचणार त्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहतील. म्हणून इतका महत्त्वाचा आणि इतका इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे. तर सरकारने बघा, तुम्हाला आपण आधी इन शॉर्ट पटापट मी तुम्हाला हे अपडेट दाखवते की बघा सरकारने यामध्ये सगळं सांगितलेलं आहे. बघा काय आहे, आपण ई-के-वाय-सी करतो नवीन वेबसाईटमध्ये, त्यामध्ये काय पर्याय आहे? ए, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत. म्हणजे काय केलं आहे सरकारने होय पण म्हटलं नाही आहे, नाही पण म्हटलं नाही आहे. म्हणजे काय ठेवलं आहे? आपल्यासाठी ठेवलं आहे तो पर्याय. तर तुमच्या कुटुंबात जर कोणी सरकारी कर्मचारी आहे तर तुम्ही होय म्हणा, म्हणजे आहे, कार्यरत आहे म्हणाल. आणि जर नाही तर तुम्ही नाही म्हणाल. तर इथे घाई गडबडीत खूप जणांनी काय केलं आहे म्हणून टाकलेलं आहे. तर आता ज्यांनी आहे म्हटलं आहे त्यांची दुसऱ्यांदा चूक झालेली आहे आणि आता त्यांची पुन्हा ही चूक दुरुस्त करता येणार नाही. आणि आता त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त त्यांच्यासाठी एकच पर्याय आहे. तर ते काय करू शकतात? ज्यांनी आता ही चूक केली आहे त्यांनी महाई सेवा केंद्रात जायचं किंवा अंगणवाडी कार्यालयात जायचं आणि तिथे चौकशी करायची. तर तुमचं काहीतरी होऊ शकतं आणि तुमचं पुन्हा चूक दुरुस्ती होऊ शकते. आहे तुम्हाला चान्सेस चूक दुरुस्त करण्यासाठी, बरोबर? आणि आता पुढचं काय आहे ते अपडेट आपण बघूया आपण. आणि तुम्हाला मी आणखीन महत्त्वाचं सांगते, लाडक्या बहिणी बघा, ई-के-वाय-सी आता जी दुसरी ही वेबसाईट आलेली आहे त्यामध्ये सुद्धा सरकारने भरपूर असे पर्याय आहेत की ते सरकारने ठेवलेच नाही आहेत. आता भरपूर अशा बहिणी आहेत की त्यांच्याकडे कागदपत्र नाही आहेत. कोणते? की ज्यांचे वडील हयात नाही आहे त्यांच्याकडे वडिलांचे मृत्यू प्रमाणपत्र नाही आहेत. ज्यांचे पती हयात नाही आहे म्हणजे ज्यांचे पतीचं पण मृत्यू झालेला आहे त्यांच्याकडे पतीचं मृत्यू प्रमाणपत्र नाही आहे किंवा भविष्यात पण त्यांच्याकडे अवेलेबल होणार नाहीत. तर अशा लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करायची तरी कशी? तर अशा बहिणींसाठी सरकारने पर्याय ठेवलेला नाही. आता जी नवीन वेबसाईट आहे त्यामध्ये बी पर्याय काय सांगितला आहे सरकारने? माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत. आता बघा, जे सरकारी कर्मचारी होते तर ते निवृत्ती म्हणजे ते रिटायर्ड झाल्यानंतर ते पेन्शन घेत आहे का? तर काय होतं इथे पण खूप लोकांनी चूक केलेली आहे. तर इथे काय म्हटलं, खूप जणांनी आहे म्हटलेलं आहे म्हणजे पेन्शन घेत आहे म्हणजे निवृत्ती वेतन घेत आहे. मग तुम्ही जर निवृत्ती वेतन घेत आहात तर मग तुम्हाला सरकारी योजनेचा लाभचे काय गरज आहे असं सरकार म्हणेल. म्हणून तुम्हाला इथे सुद्धा नाही करायचं आहे. आणि जो पहिला ए पर्याय होता तिथे पण तुम्हाला नाही करायचं आहे.
दोन्ही पर्यायामध्ये तुम्हाला नाही नाही म्हणायचं आहे, तरच तुमची ई-KYC सक्सेसफुल होणार आहे. तर लाडक्या बहिणी, मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे की ई-KYC करताना चूक करू नका. तर बघा लाडक्या बहिणी, आता काय करणार ना, तर मला खूप सर्व महत्त्वाचे टिप्स मला या व्हिडिओमध्ये सांगायचे आहे की कारण की खूप लाडक्या बहिणींची कमेंट्स येत आहे, लवकर सांगा, खूप पटकन सांगा ताई, आता वेळ खूप कमी आहे, दिवस कमी आहे. तर मी तुम्हाला सगळं सांगणारच आहे. आता पहिले आपण हे उरकून घेऊया. काय आहे हे पुढचं? माझा घटस्फोट झाला असून मी घटस्फोट प्रमाणपत्र माननीय न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे दिनांक 31/12/2025 पर्यंत जमा करेन. तर इथे पण तुम्हाला टिक करायची आहे. म्हणजे टिक मार्क करायचं, म्हणजे बरोबरची खूण करायची आहे. आणि खालचं काय म्हटलं आहे? उपरोक्त अनुक्रमाणिका ए व बी मध्ये देण्यात आलेली माहिती खरी असून खोटी आढळल्यास खोटी माहिती दिल्याप्रकरणी सक्त कारवाईस पात्र राहील. म्हणजे आता ज्या बहिणी खोट्या कागदपत्र किंवा खोटी माहिती जोडणार, तिथे त्यांच्यावर कानूनी कारवाई होणार, म्हणजे त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा दाखल होणार, असं इथे सरकार असं म्हणत आहे या याच्यामध्ये टिप्समध्ये. बरोबर? तर इथे सुद्धा टिक करायची आहे तुम्हाला. या दोन्ही ठिकाणी तुम्हाला बरोबरची खूण करायची आहे. तर लाडक्या बहिणी, मी तुम्हाला आत्ता जे वेबसाईटमध्ये जे काही पर्याय आहेत ते मी तुम्हाला सर्व लाईव्ह सांगत आहे. वेबसाईटमधलंच मी तुम्हाला पर्याय घेऊन दाखवत आहे. तर लाडक्या बहिणी बघा, अशा खूप बहिणी आहेत की म्हणजे इतकी त्यांच्यावर म्हणजे प्रॉब्लेम्स आहे त्यांना. आता त्या म्हणजे ई-KYC करूच शकत नाही, कारण की त्यांच्याकडे पर्यायच नाही आहेत, कागदपत्र पण नाही आहेत. आणि अंगणवाडी सेविकांकडे 5-10 हेलपाटे मारूनसुद्धा अंगणवाडी सेविका म्हणत आहेत की आमच्याकडे तुम्ही घेऊन येऊ नका, आम्ही घेणार नाही, आम्हाला वरून आदेश नाही. तर एकच काम करा, तुम्ही तुमच्या घराजवळच अंगणवाडी पाहिलं पाहिजे असं नाही आहे. तुम्हाला जे पण थोडं लांब जा, आणखी लांब जा, तुम्हाला जे पण अंगणवाडी कार्यालय उपलब्ध होईल तिथे तुम्ही जा. तुम्ही तिथे तुमचे कागदपत्र द्या किंवा दुसऱ्या पद्धतीने त्यांच्याकडनं तुम्ही मार्गदर्शन घ्या अंगणवाडी सेविकांकडून आणि तुमची ई-KYC पूर्ण करा. लाडक्या बहिणी बघा, आता प्रत्येक लाडक्या बहिणीला नवीन वेबसाईटमध्ये पुन्हा पहिलेपासून ई-KYC करणे हे बंधनकारक आहे. आता मी ज्या 3 बहिणींची ई-KYC केली होती ती सक्सेसफुल झाली होती, तरीसुद्धा मी पुन्हा आता तिन्ही बहिणींची पुन्हा पहिलेपासून ई-KYC केलेली आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं कॉन्फिडेंटली सांगत आहे. तर बघा लाडक्या बहिणी, सरकारने वेबसाईटमध्ये ही काय नोंद ठेवलेली आहे, नोट ठेवलेली आहे बघा, मी तुम्हाला सांगत आहे. पती वडील हयात नसल्याने किंवा घटस्फोटित असल्याचे संबंधित पुरावे लाभार्थ्यांनी दिनांक 31 डिसेंबर 2025 पर्यंत अंगणवाडी सेविकांकडे सादर न केल्यास संबंधित लाभार्थ्यांचे ई-KYC प्रमाणित मानले जाणार नाही आणि ई-KYC अपूर्ण समजला जाईल. आता बघा, तुमच्याकडे जर कागदपत्र नसतील तर तुम्ही काय करणार? ज्यांच्याकडे कागदपत्र आहे त्यांनी 31 डिसेंबरपर्यंत हे कागदपत्र अंगणवाडी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला द्यायची आहे आणि तुमची ई-KYC पूर्ण करायची आहे. तेव्हाच तुमचं म्हणजे सरकार मानेल की तुमची ई-KYC ही पूर्ण झालेली आहे. तर लाडक्या बहिणी, आज आलेले तुम्हाला अपडेट सांगत आहे आता की आत्ता माझ्या हातात जे अपडेट आले ते मी तुम्हाला लगेच तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत आहे की आत्ता सरकारने सांगितलेलं आहे की तुम्हाला नवीन वेबसाईटमध्ये प्रत्येक म्हणजे ज्या बहिणीने ई-KYC केलेली आहे तिला पण, नाही केली आहे तिला पण, आणि ज्यांनी याआधी सक्सेसफुल केली त्यांना पण, ज्यांची चुकली आहे त्यांना पण, म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणीला नवीन वेबसाईटमध्ये पुन्हा पहिलेपासून ई-KYC करणे हे आवश्यक आहे, गरजेचे आहे, बंधनकारक आहे. तरच तुम्हाला तुमची ई-KYC ही गृहीत धरली जाणार आणि मान्य केली जाणार. आणि आता तुम्ही बघा, तुम्ही महाई सेवा केंद्र किंवा अंगणवाडी कार्यालयाचं तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि मग तुम्ही ई-KYC करा. पण ई-KYC करताना चूक करू नका. सर्वांनी मला आठवणीने कमेंट्स करा ताई.